नमस्कार मंडळी, मराठी रेसिपी ब्लॉगर्समध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळच्या किंवा कुठल्याही वेळेत तुम्हाला चहाची तळप होते, पण चहाला पण सबस्टिट्यूट एक ड्रिंक आहे. दादानी पहिलं काय केलं, एक कच्चं दूध घेतलं एका भांड्यामध्ये आणि ते त्यांनी गरम करायचं ठेवलं आहे. गेस करा आपण कुठलं ड्रिंक बनवतोय. हो, बरोबर ओळखता तुम्ही, आपण उखाळा बनवतोय. दादानी आता गरम दूध करायला ठेवलं आहे आणि त्याच्यात त्यांनी आता एका साईडला ग्लास घेतला आहे. ग्लासमध्ये तो उखाळाची पावडर टाकतोय. तुम्ही बघू शकता उखाळाची पावडर कशी असते. तर ते ग्लासमध्ये भरतोय व्यवस्थितपणे. एका साईडला तो दूध गरम करायला ठेवला तुम्ही आणि उकाळा ह्यासाठी संदर्भात कारण ते दूध उकळत असतं आणि या पावडरमध्ये नंतर ते मिक्स होणार आहे. तर बघू शकता एका साईडला त्यांनी पावडर घेतलं आहे ग्लासमध्ये. हे एकदम वेगळा फ्लेवरचं पावडर असते. ही उकाळा फ्लेवर पावडर असते. ही एका ग्लासमध्ये त्यांनी घेतलेली एका पात्रामध्ये. एका साईडला दूध पण गरम होतं आहे. उकळेपर्यंत हे दूध गरम होतं बघा. एका साईडला तुम्ही उकळी येऊ शकते दुधाला, एवढं ते उकळतात. हे होत असताना दादा ते सारखं ढवळत आणि स्टीर करत असतो, कारण दूध घट्ट होऊन नंतर ते करपतं किंवा वर येतं जास्त करून. तर त्याच्यात त्यांनी साखर टाकलेली आहे आपल्या चवीनुसार. मला पण जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे ते ऑलरेडी ते व्यवस्थित त्यांनी बघा कसं एकदम शेक करतं आणि स्टीर करतं. हॉट फ्लेमवर ते एकदम व्यवस्थित होतं, गरम होतं. मी पण वाट बघतोय की कशी आपल्याला उकळाची टेस्ट तरी बघूया आपण. बघा कसं एकदम व्यवस्थित स्टीर करतोय. एकदम उकळेपर्यंत त्यांनी एकदम मस्तपैकी दूध गरम केलेलं आहे. नाव ह्याच्यावरच असतं, कारण उखळा म्हणजे उकळलेलं दूध. बघा हे दुधाचं ड्रिंक आणि एकदम हेल्दी ड्रिंक आहे. आता हा दादा काय करतोय, एक गाळणी घेतली दादानी. आता हे जे गरम दूध आहे तो या पावडरमध्ये तो मिक्स करणार आहे. तुम्ही बघू शकता कसं एकदम गरम ते एकदम व्यवस्थित केलेलं आहे दूध उकळेपर्यंत. बघा मस्त उकळी आलेली आहे दुधाला. हाय फ्लेमवर आहे ना. आता हेच उकळलेलं दूध ह्या ग्लासमध्ये तो टाकणार आहे, ज्या ग्लासमध्ये ऑलरेडी फ्लेवर्ड पावडर आहे उकळायची. बघा दूध सफेद असतं आणि फ्लेवर्ड पावडर ती येलो कलरची होती, त्यामुळे कलर येलो आलेला आहे ह्याला. आता दादा ह्याला स्टीर करणार आहे आणि आपल्याला सर्व करणार आहे. तर अशा प्रकारे आपला उखाळा बनलेला आहे आणि आपल्याला रेडी केलेला आहे सर्व करायसाठी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली यामध्ये नक्की कमेंट करून कळवा. आणि आमच्या चॅनलला मराठी रेसिपी ब्लॉगर्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. तर बघा आम्ही आता दूध बघितलं मी पिऊन, मस्त एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे. बघा कसं एकदम रंगत आलेली आहे दुधाला. तुम्ही पण ही फ्लेवर आणि ही रेसिपी ट्राय करून बघा घरी. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.